नमस्कार सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आश्रमशाळा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत। श्री गाडगे महाराज मिशन मुंबई। संदर्भ 1, माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे आदेश, जावक क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 16/5/2025, 16 मे 2025। 2, माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांचे पत्र, जावक क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 6/10/2025, 6 ऑक्टोबर 2025। उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील तपशिलाप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे। तर या ठिकाणी खाली दिलेले रिक्त पद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील खाली दिला आहे। पदाचे नाव शिक्षण सेवक, विभाग माध्यमिक आश्रमशाळा। शैक्षणिक पात्रता दिली आहे BSc B.Ed गणित विषयाची 1 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BSc B.Ed। संभाव्य पदे गणित विषयाच्या 4 जागा भरण्यात येत आहे। त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता BSc B.Ed विज्ञान विषयाची जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BSc B.Ed, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे। त्यानंतर आहे विषय इंग्रजी, शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed, 1 जागा भरण्यात येत आहे। त्यानंतरचा विषय आहे मराठी विषयाची जागा भरण्यात येत आहे। या मराठी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे। त्यानंतरचा विषय आहे हिंदी विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे हिंदी विषयाच्या। त्यानंतर वेतन श्रेणी, या सर्वच पदासाठी माध्यमिक आश्रमशाळा या पदासाठी वेतन श्रेणी आहे S14 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये इतके वेतन माध्यमिक आश्रमशाळा या शिक्षकासाठी दिलेल्या विषयाकरिता गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी आणि हिंदी या विषयाकरिता या शिक्षकांना ही वेतन श्रेणी मिळणार आहे। आरक्षण, अनुसूचित जाती 1 जागा, अनुसूचित जमाती एकूण 2 जागा, अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट 1 जागा, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब एकूण 2 जागा, विमाप्र विशेष मागास प्रवर्ग 1 जागा, इमाव इतर मागासवर्गीय एकूण 2 जागा, SC BC एकूण 2 जागा, EWS 2 जागा आणि खुला एकूण 3 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। त्यानंतर पदाचे नाव स्वयंपाकी, विभाग प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा। प्राथमिक किंवा माध्यमिक आश्रमशाळेमध्ये स्वयंपाकी या पदाची भरती करण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता 7वी, इयत्ता 7वी, एकूण पदे एकूण 7 जागा भरण्यात येत आहे। वेतन श्रेणी S3 16,600 रुपये ते 52,400 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे स्वयंपाकी या पदासाठी। आरक्षण, अनुसूचित जाती एकूण 3 जागा, शेड्यूल कास्ट 3 जागा, विजा 1 जागा, विजा ब 1 जागा आणि इमाव इतर मागासवर्गीय एकूण 2 जागा भरण्यात येत आहे। त्यानंतर आहे पदाचे नाव मदतनीस, विभाग प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा। शैक्षणिक पात्रता इयत्ता 7वी, एकूण 6 जागा भरण्यात येत आहे मदतनीस या पदाच्या। वेतन श्रेणी S1 15,000 रुपये ते 47,600 रुपये इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे। आरक्षण, अनुसूचित जाती 1 जागा, इमाव 1 जागा, SC BC एकूण 2 जागा, EWS 1 जागा आणि खुला 1 जागा। त्यानंतर आहे पद कामाठी, विभाग प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा। शैक्षणिक पात्रता इयत्ता 7वी, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे कामाठी या पदाच्या। वेतन श्रेणी S1 रुपये 15,000 ते 47,600 इतके वेतन कामाठी या पदासाठी मिळणार आहे। आरक्षण, अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट 1 जागा, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स 1 जागा आणि इमाव इतर मागासवर्गीय एकूण 2 जागा, OBC एकूण 2 जागा, अदर बॅकवर्ड क्लास इमाव 2 जागा भरण्यात येत आहे। इन्फॉर्मेशन, सूचना, उपरोक्त पदे खालील नियम व अटींच्या अधीन राहून भरती करण्यात येणार आहेत। तर वर दिलेली पदे खाली दिलेले नियम व अटींच्या अधीन राहून या ठिकाणी या पदांची भरती करण्यात येणार आहेत। मुद्दा क्रमांक 1, निवड झालेल्या उमेदवारास आरक्षण व उपलब्ध जागा यांचा विचार करून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाखेत नियुक्ती देण्यात येईल। तर ज्या कोणत्या उमेदवाराची या ठिकाणी
निवड होईल. अशा निवड झालेल्या उमेदवारास आरक्षण म्हणजे जातीचा प्रवर्ग व उपलब्ध जागा यांचा विचार करून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाखेत नियुक्ती देण्यात येईल. मुद्दा क्रमांक 2, कर्मचारी नियुक्ती शासनाच्या धोरणानुसार जे नियम व अटी असतील त्यावर अवलंबून राहील. मुद्दा क्रमांक 3, आरक्षित पदासाठी अर्ज केला असेल तर अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. जे उमेदवार आरक्षित पदासाठी अर्ज करणार आहे अशा आरक्षित पदासाठी अर्ज केला असेल तर अर्जासोबत जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील. मुद्दा क्रमांक 4, नेमणूक दिलेला कर्मचारी सेवा काळात संस्थांतर्गत कोणत्याही जिल्ह्यातील आश्रम शाळेत बदलीस पात्र राहील. ज्या उमेदवारांना नेमणूक मिळणार आहे अशा नेमणूक दिलेल्या कर्मचारी सेवा काळात संस्थांतर्गत कोणत्याही जिल्ह्यातील आश्रमशाळेत बदलीस पात्र राहील. मुद्दा क्रमांक 5, आश्रमशाळा निवासी असल्याने शाळेच्या आवारात निवासी राहूनच पूर्ण वेळ काम करावे लागेल. तर उमेदवारांना एक महत्त्वाची सूचना आहे. आश्रमशाळा निवासी आश्रमशाळा असल्याने शाळेच्या आवारात म्हणजे शाळेतच निवासी राहूनच पूर्ण वेळ काम करावे लागेल. मुद्दा क्रमांक 6, शासनाने व संस्थेने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश परिपत्रके यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. वरील सर्व अटी मान्य असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनीच म्हणजे वर दिलेल्या सर्व अटी मान्य असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनीच उमेदवाराचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, जन्मतारीख, जात, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, अनुभव, सेवायोजन कार्यालयातील नाव नोंदणी क्रमांक, फोन नंबर इत्यादीचा उल्लेख करून ॲड्रेस दिला आहे इत्यादीचा उल्लेख करून अर्ज सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह पत्ता दिला आहे. ॲड्रेस माननीय चेअरमन श्री गाडगे महाराज मिशन मुंबई प्रशासकीय कार्यालय 909 हावरे इन्फोटेक पार्क सेक्टर नंबर 30A वाशी नवी मुंबई 400703 या पत्त्यावर पाठवावा. तर सर्व माहितीनिशी आपले शैक्षणिक तपशिलासह अर्ज या दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पाठवायचा आहे किंवा पाठवावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दिनांक या ठिकाणी जे कोणी उमेदवार अर्ज करणार आहे अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे दिनांक 5/11/2025 म्हणजेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 5 नोव्हेंबर 2025 ही राहील. तर अशा पद्धतीने उमेदवारांनी या दिलेल्या वर दिलेले जे पद आहे आणि या पदासाठी नियम व अटी आहे या लक्षात घेऊनच उमेदवारांनी या ठिकाणी अंतिम मुदतीपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहे दिलेल्या पत्त्यावर.